सहावा प्रश्न पाहूयात आपण. ठीक आहे. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह 51,000 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. AC एअर कंडिशनर. ठीक आहे. मी तर पॅडमध्ये त्याला हे करतो, फिट करतो. म्हणजे 51,200 रुपये ही किंमत कशी आहे? टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST करासह. मग एअर कंडिशनरवरील CGSTचा दर 14% दिला आहे. तर खालील दिलेल्या किमती काढायच्या आहेत आपल्याला. SGST किती, GST किती, करपात्र किंमत किती, GSTची एकूण रक्कम, CGSTची रक्कम आणि SGSTची रक्कम. सेम 5वा प्रश्न आहे. ठीक आहे. तर आपण टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड ऑन AC एअर कंडिशन 1.5 टन टू अ कंपनी. कॉस्ट ऑफ द AC सप्लाइड इज ₹51,200 विथ GST. मग रेट ऑफ CGST 14%. देन फाइंड द फॉलोइंग अमाऊंट्स. ठीक आहे. रेट ऑफ SGST शोधा, रेट ऑफ GST शोधा, टॅक्सेबल व्हॅल्यू शोधा, त्यानंतर GSTची अमाऊंट, CGSTची अमाऊंट आणि SGSTची अमाऊंट. सोपा प्रश्न आहे. 5वा जसा होता सेम टू सेम तोच प्रश्न आहे. पहिला आपण लिहूयात. टॅक्सेबल अमाऊंट विथ GST ती दिलेली आहे 51,000 रुपये 200. GST सह, GST करासह एकूण किंमत 51,200 रुपये दिलेली आहे. त्यानंतर रेट ऑफ CGST 14% दिला आहे. मग सांगा CGST जितका असतो तितकाच कोण असतो? SGST किती टक्के? 14%. म्हणून रेट ऑफ GST किती असेल? 14 14 28%. दोघांची एकत्र बेरीज. कळलं? मग आता मराठीत लिहूयात. CGSTचा दर 14%, म्हणून SGSTचा दर सुद्धा 14%. आणि मग GSTचा दर किती असेल? 28%. ओके. प्रश्नाचं उत्तर मिळालं. SGST किती आणि GST किती, दोघांचं उत्तर मिळालं. पहिलं आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC काढूयात. टॅक्सेबल व्हॅल्यू ह्याच्यात GST समाविष्ट आहे, तर ते आपल्याला त्यातलं अमाऊंट बाजूला काढावी लागेल. सेपरेट किंमत काढावी लागेल. तर आता पुढचा प्रश्न आहे. लेट टॅक्सेबल अमाऊंट ऑफ AC बी ₹X. ACची करपात्र किंमत ₹X मानू. ₹X मानू. मग आता ₹X मानली. मग आता आपण काय करणार आहोत? एकूण किमतीशी तुलना. एकूण किंमत किती दिलेली? 51,200. त्याच्यात टॅक्सेबल अमाऊंट आणि GST असे ॲड आहे. मग आपण असं म्हणणार टॅक्सेबल अमाऊंट विथ GST इज इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट शॉर्टकट लिहितो प्लस अमाऊंट ऑफ GST. GST करासह एकूण किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक GSTची रक्कम. मग GST करासह एकूण किंमत किती दिलेली आहे त्यांनी? 51,200. करपात्र किंमत X. GSTची रक्कम कोणावर काढतो आपण? करपात्र किमतीवर. ती किती रुपये मानली होती आपण? X रुपयावर किती टक्के येणार? 28% GSTची अमाऊंट. मग आपण असं म्हणणार X रुपयावर 28%. कळतंय? GSTची रक्कम X रुपयावर 28%. मग 51,200 बरोबर X अधिक हे कसं येणार? 28 X/100.
28x/100. ह्याच्या खाली काय असतो? 1 असतो, छेद 1 आहे. मग आपण 51,200 बरोबर तिरकस गुणाकार करणार आहोत. 100 गुणिले x 100x, 1 गुणिले 28 28x, छेद 100 1 100, छेद समान केला. 100 इकडं भागिले इकडे येताना गुणिले होईल. 51,200 गुणिले 100, इकडं राहिलं 100x आणि 28x. 100 इकडे निघून गेला. मग हे किती येईल? 5,12,000, सॉरी 51,20,000 बरोबर 100 आणि 28 128x. 128 इकडं काय आहे? गुणिले इकडे येताना भागिले होतील. 51,20,000 भागिले 128 बरोबर x, आणि म्हणून एक्सची किंमत किती आहे? तर 51,20,000 भागिले 128 करावे लागेल. तर किंमत येते ती 40,000 रुपये. ही झाली करपात्र किंमत. किती आली? 40,000 रुपये. तर इथे पहा टॅक्सेबल व्हॅल्यू पण काढली आपण. आता आपण अमाऊंट ऑफ GST काढणार आहोत. अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू, आता हे नेहमी कोणावर काढतात? टॅक्सेबल अमाऊंटवर. टॅक्सेबल अमाऊंट इंटू रेट ऑफ GST. मराठीत लिहूयात. GSTची रक्कम बरोबर करपात्र किंमत गुणिले GSTचा दर. मग करपात्र किंमत किती आहे तुमची? आत्ताच काढली होती आपण, 40,000 रुपये. GSTचा दर आहे 28%. इथं दिसतोय 28/100. 000 कट झाले. 400 गुणिले 28 यांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे ते किती येतात? 11,200 रुपये. पुढचा प्रश्न आहे अमाऊंट ऑफ CGST. अमाऊंट ऑफ CGST सूत्र टॅक्सेबल अमाऊंट, शॉर्टकट लिहितो, गुणिले रेट ऑफ CGST. CGSTची रक्कम बरोबर करपात्र किंमत गुणिले CGSTचा दर. मग करपात्र किंमत आपली 40,000 रुपये आलेली. 40,000वर CGSTचे दर किती आहे? 14%. म्हणजे याचं जर उत्तर काढलं तर 0ला 0 गेले. 14×56 5,600 रुपये. अजून काय काढायचं सांगितलं? अमाऊंट ऑफ SGST. अमाऊंट ऑफ SGST टॅक्सेबल अमाऊंट इंटू रेट ऑफ SGST. SGSTची रक्कम बरोबर करपात्र किंमत गुणिले SGSTचा दर. SGSTचा दर. मग करपात्र किंमत किती होती आपली? 40,000 रुपये आलेली. ठीक आहे, करपात्र किंमत एक्स मानली होती ना. गुणिले SGSTचा दर किती आहे? 14%. म्हणजे त्याची किंमतसुद्धा किती येते? 5,600. अशा प्रकारे सर्व किमती आपण शोधल्या. ठीक आहे. तर ही प्रॅक्टिस करा या गणितांची. याचंसुद्धा बायफर्गेशन करतो मी, म्हणजे तुम्हाला 2 भाग दिसतील. ओके. तर आधी काय करणार आहात तुम्ही? तर
हे आधी सगळं लिहून काढायचं आहे. एक 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 किमती काढलेल्या आहेत. पहिली ही किंमत टॅक्स रेट ऑफ SGST GST म्हणजे इथूनच उत्तरं मिळायला सुरुवात झाली. या सगळ्या प्रश्नांची 6च्या 6 उत्तरं पहा. 1 2 3 4 5 आणि 6. इथं स्टॉप करूयात आपण.